नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला सवय झालेली आहे बातम्या ऐकायची की एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यामध्ये येता येता गुजरातला गेला। पण वर्षातले काही दिवस असे असतात की ज्यावेळी मोठमोठ्या रकमेंचे एमओयू किंवा सामंजस्य करार झाल्याचं आपल्या कानावरती येतं आणि तीच वेळ आता जवळ आलेली आहे, कारण स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होते आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये 50 ते 70 लोकांचं शिष्टमंडळ निघालेलं आहे। हो, तुम्ही आकडा व्यवस्थित ऐकलाय, कारण 50 ते 70 लोक जात आहेत या 5 दिवसांच्या परिषदेसाठी आणि जवळपास 2,30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आपण या 5 दिवसांमध्ये आणणार आहोत या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधून, असा सुद्धा सरकारचा दावा आहे। खरं तर इतक्या लाख कोटींच्या एमओयूचं पुढं काय होतं हा संशोधनाचा विषय आहे। केवळ याच सरकारच्या बाबतीत नव्हे तर याच्या आधी सुद्धा जे एमओयू झालेले आहेत त्याचं नेमकं पुढं काय झालं, प्रत्यक्षात त्यातली किती गुंतवणूक जमिनीवरती झाली, हा एक वेगळाच संशोधनाचा भाग आहे। पण सध्या जो वाद होतोय तो या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी जे जम्बो शिष्टमंडळ निघालेलं आहे त्या शिष्टमंडळाच्या संख्येवरून आणि त्यावरून होणाऱ्या खर्चाच्या आकड्यांवरून। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केला। त्यांचं म्हणणं आहे की केवळ मुख्यमंत्री त्यांच्यासोबत एक पीए 7 पीएस आणि अशी सगळी टीम जात नाहीये, तर जवळपास 50 लोकांची टीम जातीये, ज्याच्यामध्ये काही इतर अधिकारी आहेत ज्यांचा संबंध नाहीये अशा खात्याचे सुद्धा लोक जात आहेत आणि या सगळ्यामध्ये पीए ओएसडी पीएस या सगळ्यांची मिळून संख्या जी आहे ती 75च्या आसपास असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप आहे। अधिकारी, त्यांच्या पत्नी याच्यासोबतच काही ठिकाणी बच्चे कंपनीला सुद्धा घेऊन निघालेले आहेत आणि त्यामुळं ही काही सहल आहे का, आणि जर सहल होत असेल तर ती तुमच्या आमच्या म्हणजे करदात्यांच्या पैशावरती होतीये का, हा याच्यामधला आदित्य ठाकरेंचा सवाल आहे। आज लोकसत्ताना जी बातमी छापलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे आकडे दिलेले आहेत त्याच्यानुसार मागच्या वर्षी जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालेली होती त्याच्यामध्ये 32 कोटी रुपयांचा खर्च झालेला होता आणि या वर्षी 34 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो अपेक्षित आहे। आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन हे आरोप जे आहेत ते नाकारलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जाण्याच्या आधी असा अपशकुन करू नये, आम्ही तिथं जाऊन एक महत्त्वाची गुंतवणूक जी आहे ती राज्यामध्ये घेऊन येतोय, त्याच्यासाठी एवढा खर्च जो आहे तो होणार नाहीये। आकडा नेमका किती आहे खर्चाचा ते त्याच्याबद्दल ते म्हणाले की 21 तारखेला आम्ही हे स्पष्ट करू। पण या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप जे आहेत ते आता होताना दिसत आहेत। खरं तर मागच्या वर्षी सुद्धा ही दावोसची आर्थिक परिषद जी आहे ती खूप वादात अडकलेली होती, कारण मुख्यमंत्री जेव्हा ऐनवेळी गेलेले होते तेव्हा त्यांच्या जाण्यावरती जो खर्च झालेला होता आणि आल्यानंतर असं बातम्यांमध्ये छापून आलेलं होतं की ज्या कंपन्यांसोबत करार झाले त्यातल्या 3 तर महाराष्ट्रातल्याच कंपन्या होत्या। मग इथल्या कंपन्यांसोबत करार करण्यासाठी तिथं जाऊन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हा सगळा डामडोल करण्याची गरज नेमकी काय, हा प्रश्न जो आहे तो मागच्या वेळी उपस्थित करण्यात आलेला होता। अर्थात सरकारकडून त्याला देखील उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं होतं। पण आता जे लोक जात आहेत, आदित्य ठाकरेंचं म्हणणं काय आहे की परराष्ट्र मंत्रालयाची अधिकृत परवानगी असलेले जे लोक आहेत ते केवळ 10च आहेत। मग त्याच्या पलीकडे इतक्या संख्येने जे लोक जात आहेत त्यांनी परवानगी घेतलेली आहे का, जर घेतलेली असेल तर त्यांच्या खर्चाचं काय आणि तो खर्च जो आहे तो नेमका कोण करणार आहे। उदय सामंत यांनी सांगितलं की काही लोक जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक खर्चानुसार जात आहेत आणि त्या सगळ्याचा अगदी पै ना पैचा हिशोब जो आहे तो आपण राज्य सरकार समोर ठेवू। पण हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये मुळामध्ये इतक्या लोकांना घेऊन जाण्याची खरंच गरज आहे का, हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे। म्हणजे आता सरकारकडून जो दावा केला जातोय त्याच्यानुसार 2,30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती याच्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी हे शिष्टमंडळ 15 जानेवारी ते 19 जानेवारीच्या दरम्यान दावोसमध्ये असणार आहे। मागच्या वेळी 1,37,000 कोटी रुपयांची गुंतवणूक किंवा एमओयू झालेले होते आणि त्याच्यातल्या 75% एमओयूचं पुढं इन्व्हेस्टमेंट प्रपोजल जे आहेत त्या कार्यान्वित झाल्याचा देखील दावा जो आहे तो उद्योग मंत्र्यांनी केलेला आहे। पण
या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय आहे, तर स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये 1971 सालापासून ही परिषद होते, ज्याच्यामध्ये जगभरातल्या बिझनेस लीडर्सना, राष्ट्रप्रमुखांना एकत्रित आणलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवरती जगातल्या गुंतवणुकीची एक उलाढाल या परिषदेच्या माध्यमातून होत असते. यंदा 15 ते 19 जानेवारी 54वी ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये होते, ज्याला भारतातून सुद्धा जवळपास 3 केंद्रीय मंत्री, स्मृती इराणी, त्याच्यानंतर हरदीप पुरी आणि अश्विनी वैष्णव हे तिघं जाणार आहेत आणि सोबतच काही राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा जात आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये नंतर स्पष्ट करण्यात आलं की मुख्यमंत्री जात नाहीयेत, त्याच्याऐवजी त्यांचे उद्योग मंत्री MB पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी जात आहेत. पण इतर राज्यांच्या बाबतीत हा वाद होताना दिसत नाहीये. इतर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं शिष्टमंडळ जे आहे ते जात नाहीये. महाराष्ट्रामध्ये मात्र इतक्या मोठ्या संख्येनं जवळपास 50 ते 70 लोकांचं हे शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी जाताना दिसतंय. आणि लोकसत्ताच्या बातमीमध्ये या संपूर्ण शिष्टमंडळाचा जो खर्च दिलेला आहे तो देखील कशा कशावरती होतोय हे पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे या शिष्टमंडळाचा तिकिटाचा खर्च, निवासाची व्यवस्था, स्थानिक प्रवास, दैनिक भत्ता, सुरक्षा व्यवस्था, भेटवस्तू, प्रसिद्धी साहित्याचं भाषांतर, AV फिल्म्स, कुरिअर, स्टेट डिनर या सगळ्यासाठी मागच्या वर्षी 18 कोटी रुपयांचा खर्च झालेला होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे खर्च दिलेले आहेत त्याच्यामध्ये फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, स्थानिक वृत्तपत्रांमधली प्रसिद्धी ज्याच्यावरती जवळपास 1,62,00,000 रुपये खर्च झालेले आहेत. स्टेट डिनर म्हणजे तिथं जाऊन राज्य सरकारच्या वतीनं सगळ्यांसाठी जे डिनर आयोजित केलं जातं ते डिनर होतं 1,92,00,000 रुपयांचं. आणि या सगळ्या खर्चाबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले त्याच्यानंतर उद्योगमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की कोण कोण लोक जे आहेत ते अधिकृतपणे जात आहेत आणि कोण कोण प्रायव्हेट कॅपॅसिटीमध्ये जात आहेत आणि या सगळ्याचा हिशोब जो आहे तो आम्ही देऊ. जरी त्यांनी हे पत्रकार परिषदेमध्ये हे स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी मुख्यमंत्र्यांना या एका परिषदेसाठी 1 PS, 1 PA, 7 OSD आणि 5 नॉन पोस्ट होल्डर्स, 3 PRO या सगळ्यांची गरज आहे का? एवढं सगळं लटांबर तिकडे घेऊन जायची, ज्या ठिकाणी ज्या परिषदेमध्ये एक हाय एंट्री प्रोटोकॉल जो असतो तिथं इतक्या सगळ्या लोकांना घेऊन जायची गरज आहे का? हा प्रश्न सुद्धा आदित्य ठाकरेंनी विचारलेला आहे. सोबतच इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की मुख्यमंत्री चाललेत पण त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममधले OSD जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जात आहेत. जर जायचं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण जायला पाहिजे होतं आणि मग त्यांच्यासोबत जर त्यांचे OSD असते तर एक वेळ ठीक होतं. अजून म्हणजे खासदार आणि काही माजी खासदार सुद्धा या शिष्टमंडळामध्ये समाविष्ट आहेत. जर एका व्यक्तीची आणि त्या खात्याच्या फक्त एका अधिकाऱ्याची तिथं सहीची गरज असते तर त्याच्यासाठी इतके सगळे लोक जे आहेत ते नेमके का चाललेले आहेत? MMRDA आणि महाप्रीत यासारख्या एजन्सीचे सुद्धा काही लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि CMO कडून हे क्लेम करण्यात आलं की MMRDAचे लोक जे आहेत ते इंडिपेंडेंटली जात आहेत. पण MMRDA जरी ते इंडिपेंडेंटली जात असले तरी मग ते राज्य सरकारच्या सगळ्या यंत्रणेचा भाग नाहीये का की ते थेट केंद्रीय यंत्रणेशी जोडलं गेलेलं आहे? याचा सुद्धा खुलासा जो आहे तो या निमित्तानं व्हायला हवा. 2,30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या 5 दिवसांमध्ये होणार आहे. ज्या 6 कंपन्यांसोबत तिथं भारतीय कंपन्यांसोबत गुंतवणूक केली जाणार असा राज्य सरकारचा दावा आहे. त्याच्यामध्ये अदानींचा सुद्धा समावेश आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वीच एक बातमी आलेली होती की FDI मध्ये महाराष्ट्रानं पुन्हा नंबर 1 स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे, कर्नाटक आणि दिल्लीला मागे टाकून. आशा करूयात की या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधून केवळ हे असे मोठमोठ्या आकड्यांचे MOU न होता प्रत्यक्षात गुंतवणूक सुद्धा येईल आणि जर आपल्या करदात्यांच्या पैशावरून इतके सगळे मोठं जम्बो शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाते तर त्या बदल्यामध्ये किमान जनतेला तशा पद्धतीची भरीव गुंतवणूक जी आहे ती तरी पदरात पडावी एवढीच आपण अपेक्षा करू. नाहीतर प्रत्येक वेळी आला प्रोजेक्ट की गेला गुजरातला अशा पद्धतीच्या बातम्या येऊ नयेत एवढीच आपण अपेक्षा करूयात.
आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. पण इतक्या मोठ्या संख्येनं शिष्टमंडळ दावोसला जाण्यापाठीमागे नेमकं कारण काय आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन जाण्याची तिथं काय गरज आहे की ज्यांचा संबंध पण नाहीये, इतक्या मोठ्या संख्येनं OSD त्यांचं तिथं नेमकं काय आहे आणि केवळ अधिकारीच नव्हे तर पती पत्नी आणि बच्चे कंपनी ही सुद्धा सगळी दावोसला निघालेली आहे. आणि त्यामुळं वराड निघालंय लंडनला तसं वराड निघालंय दावोसला, अशी स्थिती महाराष्ट्र सरकारची झालेली आहे का, हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. आणि चॅनलबद्दल सुद्धा एक गोष्ट सांगायची आहे, आपल्यापैकी बरेच जण व्हिडिओ तर बघतायत पण अजून सबस्क्राईब बऱ्याच लोकांनी केलेलं नाहीये. कारण युट्यूबचं जे अॅनालिटिक्स येतं त्याच्यामध्ये कळतंय की रिटर्निंग व्ह्यूअर्सची संख्या जी आहे ते खूप जास्त आहे, पण अजून या स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेच्या प्रयोगाला पाठबळ म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही स्वतः केलं असेल तर किमान तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना नातेवाईकांना पण कळवा, जेणेकरून हा आपला प्रयोग जो आहे तो आणखीन वाढत राहील. धन्यवाद.